या कृषी विज्ञान केंद्राचे कोऑर्डिनेटर आणि सर्वे करता धरता श्री सोनवणे सर आणि बारामतीवरून, म्हणजे एक बारामती मोठी संस्था आहे, ती पवार साहेबांची संस्था आहे, तिथून आलेले 2 शास्त्रज्ञ डॉक्टर बसवराज आणि डॉक्टर सीता सर, बसवराज सर, तर आणि इथं जमलेले सर्व माझे शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आणि हे जे स्पेशल दूत आहेत त्यांच्यासुद्धा सगळ्यांना मी नमस्कार करतो. आणि खरोखर शेतकरी बंधूंनो, आपल्याला ह्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आपल्याला एवढं इनपुट्स मिळतं, एवढं ज्ञान मिळतं आणि आपल्या शेतीमध्ये निश्चितच सुधारणा होते. हे मला वाटत नाही की महाराष्ट्रातील कोणत्याही कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून हे एवढं आपल्याला सखोल ज्ञान मिळत असेल आणि जेणेकरून त्या शेतकऱ्याची आपल्याला उन्नती होत असेल. खरोखर त्याच्यासाठी मग आपल्या याचे अध्यक्ष आणि कोऑर्डिनेटर यांना आपण सगळ्यांचं एकदा टाळ्या वाजवून अभिनंदन करू. ओके, धन्यवाद. मी लक्ष्मण नारायणराव जावळे, ज्वार संशोधन केंद्र येथे प्रभारी अधिकारी म्हणून मागच्या 7-8 वर्षामध्ये मी कार्यरत आहे. 2017 पासून 8 वर्षापासून कार्यरत आहे. आणि येणाऱ्या ऑक्टोबर 2025ला मी वयाच्या 62व्या वर्षी सेवानिवृत्त होत आहे. तरी पण सरांनी जशी हे केलं की सेवानिवृत्त जरी झालो आणि छोट्या मोठ्याला कार्यक्रमाला सरांनी जरी मला आमंत्रण दिलं की आता जसं त्यांच्या एका फोनवर मी हजर राहतो, नंतर सुद्धा एका फोनवर मी आपल्या कार्यक्रमाला हजर राहील, हे माझं भाग्य समजेल. आता शेतकरी बंधूंना मी आता रब्बी ज्वारीचं लागवड तंत्रज्ञान जवळपास सगळ्याच शेतकऱ्याला ज्ञात आहे, पण त्याच्यामध्ये नवीन काय आहे, नवीन वाण कुठले कुठले आहेत. आणि मला वाटतं की आपल्याला कृषी विज्ञान केंद्र खरपुडीवरून आपल्याला परभणी सुपरमोती ह्या वाणाची प्रचार आणि प्रसार कृषी विज्ञान केंद्र खरपुडीने फार मोठ्या प्रमाणावर केलेला आहे. परभणी सुपरमोती की जेणेकरून ते बीजोत्पादन घेतात, शेतकऱ्याला इथं पुन्हा परत उपलब्ध करून देतात. एक मोठा चांगला उपक्रम आहे. तर नेक्स्ट आपली स्लाइड घ्या. रब्बी ज्वारी. ओके सर. हो हा सर, हे जर आपल्याला पुढचीच घ्या स्लाइड. हा, आता आपण जर समजा क्षेत्राचा विचार केला तर रब्बी ज्वारीचं क्षेत्र हे आपल्याला महाराष्ट्रामध्ये 15 लाख हेक्टर ते 18 लाख हेक्टर या दरम्यान असतं दरवर्षी महाराष्ट्राचं क्षेत्र. म्हणजे अजून रब्बी ज्वारीचं क्षेत्र हे कमी झालेलं नाही. खरीप ज्वारीचं क्षेत्र हे फार मोठ्या प्रमाणावर कमी झालेलं आहे. खरीप ज्वारीचं क्षेत्र महाराष्ट्राचं फक्त 1 लाख हेक्टर आहे आणि रब्बी ज्वारीचं क्षेत्र हे 15 लाख ते 18 लाख, कधी 16 लाख असतं, कधी 17 लाख असतं, कधी 18 लाख क्षेत्र असतं. मग त्याच्यात विदर्भाला, मराठवाडा आला आणि पश्चिम महाराष्ट्र आला. पुढे घ्या. याचे महत्वाचे कारण काय की रब्बी ज्वारीचं कमी उत्पादन येण्याचे कारण मी सांगतो की आपण शक्यतो शेतकरी काय करतात की आपल्याला जे काही लोकल वाहन आहेत, दगडी म्हणा, मंठा दगडी म्हणा किंवा अजून दुसरी कुठले लोकल वाहन आहेत, तेच शेतकरी पेरतात त्यांच्या शेतावर. पण त्यांनी जर आपला इम्प्रूव्ड व्हरायटी पेरल्या की कृषी विद्यापीठाने निर्माण केलेल्या किंवा महात्मा फुले कृषी विद्यापीठाने निर्माण केल्या किंवा पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने निर्माण केलेल्या वाहनाचा जर आपण वापर केला तर निश्चितच त्याच्यामध्ये आपल्याला 2 ते 2.5 पट उत्पादन आपल्याला मिळू शकतो. आपल्या रब्बी ज्वारीमध्ये जर आपण सुधारित वाहनाचा जर वापर केला तर याच्यापेक्षा आपण जे लोकल वाहनाच्या पेक्षा केला तर निश्चित त्याच्यापासून मिळतो. आता आपल्याला दगडीपासून उत्पन्न किती मिळतं? जास्तीत जास्त 8 ते 10 क्विंटल प्रति हेक्टर, 4 क्विंटल प्रति एकर उत्पादन मिळतो. जास्तीत जास्त फार झालं तर 12 क्विंटल पर्यंत दगडी ज्वारीचं उत्पादन येईल. पण आपण जे वाण निर्माण केलेले आहेत, परभणी सुपर मोती आहे, त्याच्यानंतर आता मी नवीन वाण परभणी सुपर दगडी निर्माण केलेला आहे, मालदांडी आहे,
परभणी मोती आहे, परभणी ज्योती आहे, या वाणापासून जवळपास आपल्याला 20 क्विंटल ते 30 क्विंटल एका हेक्टरला उत्पादन आरामशीर मिळतं. आणि दुसरे एक महत्वाचं कारण म्हणजे आम्ही ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या शेतावर सर्वे करायला जातो आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये, तर शेतकरी हे ज्वारी फार दाट पेरतात. एका एकराला ज्वारीचं बियाणं आपल्याला 4 किलो लागते, 4 किलो लागते. पण आमचे शेतकरी बंधू म्हणजे मोठं मन करून 8 किलो किंवा 10 किलो एका एकराला ज्वारी पेरतात. त्याच्यामुळे ज्वारी दाट होते आणि आपली कणसाची साईज ही छोटी छोटी पडते. एक महत्वाचं कारण आहे पहा, जर आपण एका एकराला ज्वारी जर 4 किलो पेरली तर निश्चितच त्या ज्वारीपासून मिळणारं उत्पादन हे जवळपास 2 ते 2.5 पट आरामशीर निघू शकतं. दगडी सुद्धा तुम्ही पातळ पेरा, त्याला सुद्धा मग कणस मोठाले पडतात दगडीला सुद्धा. नेक्स्ट प्लीज. आता हे पंचसूत्री हे आपल्या ज्वारी लागवड तंत्रज्ञानाची पंचसूत्री आहे, की त्याला बीज प्रक्रिया करणे ज्वारीला. पहिल्या आमच्या लहानपणी आम्ही ज्वारीला गोमूत्र लावत होतो. गोमूत्राची एक ट्रीटमेंट असायची. त्या गोमूत्राच्या ट्रीटमेंटमध्ये असा फायदा होतो की त्याच्यात जे आपल्या याच्यामध्ये जे जीवाणू असतात, आता आपण जे जीवामृत करायला लागलो, जीवामृत त्यापासून करायला लागलो, गोमूत्र शेण याच्यापासून आपण जीवामृत तयार करायला लागलो. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम असणारे काय करतात की सॉइल मध्ये डेव्हलप होतात. तर ते हे एक सी ट्रीटमेंट करणं महत्वाचं आहे. आता रब्बी ज्वारीला बीज प्रक्रिया ही गंधक वापरायचा 3 ग्राम प्रति किलो. त्या गंधकामुळे ज्वारीवर कानी रोग येत नाही. आणि रब्बी ज्वारीमध्ये काळ्या कानीचा हा महत्वाचा प्रादुर्भाव असतो. जर आपण गंधक लावलं 3 ग्राम प्रति किलो, आणि बरेच शेतकरी बंधू 80% शेतकरी बंधू लावतात गंधक. आणि त्याच्यानंतर दुसरं एक आपल्याला गावचो म्हणून मिळतं पहा, गावचो लाल रंगाचं औषध असते, लाल रंगाचं औषध असते. ते 15 मिली प्रति किलो बियाणास आपल्याला लावता येतो. त्या गावचूचा असा उपयोग होतो की ज्वारी पेरल्या पहिल्या 15 ते 20 दिवसामध्ये त्या ज्वारीवर आपल्याला पोंगेमर येते. आपण त्याला पोंगेमरला आपण खोड माशीचा प्रादुर्भाव झाला असं म्हणतो. म्हणजे खोड माशी काय करते, बुडापासून त्याच्यामध्ये शिरते आणि जो कोवळा जो वर येणारा हे आहे ते खाऊन टाकते, म्हणजे पोंगेमर होऊन जाते. आपण म्हणतो की पोंगेमर झालेली आहे. जर आपण गावचीची प्रक्रिया केली तर त्याच्यामध्ये पोंगेमर मोठ्या प्रमाणावर होत नाही. ही एक महत्वाची ट्रीटमेंट आहे. आणि दुसरं तुम्ही ॲझोटोबॅक्टरचं नाव ऐकलं असेल, रायझोबियमचं नाव ऐकलं असेल. रायझोबियम हे कडधान्य वर्गामध्ये वापरतो आणि ॲझोटोबॅक्टर हे तृणधान्य म्हणजे जसं गहू आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, याच्यामध्ये आपण जवळपास 10 किलोला 250 ग्राम सी ट्रीटमेंट करतो. 10 किलोला 250 ग्राम सी ट्रीटमेंट करतो, की जेणेकरून ज्यावेळेस आपण सी ट्रीटमेंट करतो त्या ॲझोटोबॅक्टेरिया ज्या असतात त्या बियाला चिटकतात आणि पेरणी केल्यानंतर ज्यावेळेस त्याला ओलावा मिळतो त्याचं मल्टिप्लिकेशन होऊन त्या ॲझोटोबॅक्टरचं आणि त्याचं जो आपल्या वातावरणामध्ये 98% नायट्रोजन आहे, 98% नायट्रोजन आहे. आणि ह्या बॅक्टेरियामुळं काही वातावरणातील नायट्रोजन आपल्याला फिक्सेशनचं काम करून ते आपण याला उपलब्ध करून देतात झाडाला. कमी प्रमाणात पण सपोर्टिव्ह असतं, ते सपोर्टिव्ह असतं. ही एक महत्वाची सी ट्रीटमेंट आहे. अशा 3 सी ट्रीटमेंट बीज प्रक्रिया करणं ही काळाची गरज आहे. नेक्स्ट प्लीज. आता सुधारित वाण कोणते? परभणी मोती सगळ्या शेतकरी बंधूंना माहित आहे. परभणी मोती त्याला भाव चांगला मिळतो, दाणे टपोरे असतात, उत्पादन सुद्धा चांगले येतं. ज्योती आहे, परभणी ज्योती ही बागायतीसाठी आपण हे केलेली आहे. आणि याचं बियाणं सुद्धा आपल्या विद्यापीठामध्ये सत्यतादर्शक बियाणं उपलब्ध होणार आहे. सुपर मोती आहे, परभणी सुपर दगडी आहे. आता परभणी सुपर मोतीचा एक पॅरेंट म्हणजे त्याचा आपण म्हणू की बाबा ज्यावेळेस आम्ही 2 झाडं एकत्र संकर करतो, त्या संकर करण्यामध्ये परभणी सुपर मोतीमध्ये मादीचं झाड हे परभणी मोतीचं होतं आणि दुसरं आम्ही त्याच्याबरोबर क्रॉसिंग केली.
आणि क्रॉसिंग केल्यानंतर आम्ही जो 6-7 वर्षानंतर आम्हाला जवळपास 8 ते 10 वर्ष एक वाण निर्माण करायला लागतात, 8 ते 10 वर्ष. म्हणून हा मग परभणी सुपर मोती हा वाण आम्ही निर्माण केला. त्याची सुद्धा उत्पादकता आपल्याला 30 ते 32 क्विंटल प्रति हेक्टर येते परभणी सुपर मोतीचं. परत काय काय शेतकरी बंधूंना त्यांच्या शेतावर परभणी सुपर मोती सुद्धा या रब्बी हंगामामध्ये मागच्या किंवा 1-2 वर्षापूर्वी पेरलेले असणार आहे आणि त्याच्यापासून येणारा उतारा सुद्धा हा चांगला असणार आहे. आणि त्याच्यानंतर दुसरी आहे अकोला क्रांती, फुले वसुधा, फुले रेवती, हे वेगवेगळे वाहन आहेत. आणि हुरड्याचे 2 वाहन आहेत, ते म्हणजे परभणी वसंत आणि फुले मधून. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हे 2 वाहन हुरड्याचे प्रचलित आहेत. एक तर फुले मधुर हा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा वाहन आहे आणि परभणी वसंत हा आपल्या मराठवाडा कृषी विद्यापीठानं वाहन निर्माण केलेला आहे. आपल्याला तो मराठवाडा विभागासाठी निर्माण केलेला आहे परभणी वसंत. पुढचं घ्या. आता हे वेगवेगळे वाहन आहेत परभणी मोतीचे. आपण बऱ्याच शेतकरी बंधूंना त्याचे कंस पाहिलेले असणार आहे, त्याचं उत्पादन घेतलं असणार आहे. त्याची उत्पादकता ही 18 ते 20 क्विंटल आहे, थोडी कमी आहे. आणि कडब्याचं उत्पादन 65 ते 70 क्विंटल प्रति हेक्टर आहे. हा परभणी मोतीचा वाहन आपण जवळपास तो 2002ला निर्माण केलेला आहे. पण त्या 2002 पासून सुद्धा म्हणजे आज 25 झालेले आहेत, 23 वर्षानंतर सुद्धा त्या वाहनाला आपल्या शेतकरी बांधवांकडून मागणी आहे. परभणी मोती 23 वर्ष झालं. तुम्हाला मालदांडी, तुम्ही शेतकरी बंधू मालदांडी म्हणतात, तर मालदांडी हा वाहन 1935ला म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 1935ला मोह संशोधन केंद्र, की जे आपल्याला पंढरपूर तालुक्यात येतं, नगर जिल्ह्यात आहे, तिथे आपल्या तिकडं मोहोळ संशोधन केंद्र 1935ला आहे. पण तो अजून सुद्धा वाहन काय की शेतकऱ्यामध्ये प्रसिद्धच आहे. आणि महाबीज सुद्धा त्याचं बीजोत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतं आणि आपल्याला बाजारामध्ये ते मालदांडी किंवा M35- नावानं तो वाहन आहे. पुढे घ्या. हा परभणी ज्योती, तो SPV 1595 आहे. हा वाहन लोळत नाही, अजिबात लोळत नाही. कितीही वारा आला किंवा काही झालं तरी त्याचं दाट आहे ते थोडंसं जाड असल्यासारखं आहे. जाड असल्यामुळं हा वाहन लोळण्यास कंप्लीट प्रतिबंधक आहे. हा एक आहे. हा त्याच्यानंतर हा परभणी सुपर मोती, की त्याचं उत्पादन क्षमता ही 32 क्विंटलची आहे. आणि कडब्याचं उत्पादन ह्या परभणी सुपर मोतीचं आम्ही जो समजा वाहन दुसरा संकरित केला की परभणी मोती सोबत, तर त्याची उंची, त्या वाहनाची उंची जास्त होती आणि परभणी मोतीचे दाणे बोल्ड होते. म्हणून त्या परभणी सुपर मोती ह्या दोन्हीचे गुणधर्म एकत्र करून म्हणजे उंची वाढली, म्हणजे कडब्याचं उत्पादन वाढलं आणि परभणी मोतीचा जो दाणा आहे तो सुद्धा बोल्ड राहिला. म्हणून हे सुपर मोतीचं आपल्याला हे वाहन आपल्याला निर्माण केलेलं आहे. मराठवाड्यासाठीच आपण निर्माण केलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये हा वाहन आम्ही महाराष्ट्रासाठी सुद्धा प्रसारित करणार आहोत, महाराष्ट्रासाठी. नेक्स्ट प्लीज. हा परभणी सुपर दगडी. आता दगडी म्हणले की तुम्हाला वाटतं किंवा ते गच्च कणीस दगडी म्हणलं की, पण आमच्या ह्या वाहनाचे जे कणीस आहे गच्च न राहता आम्ही दुसरा जो वाहन आम्ही त्याच्यात संकरितसाठी काढलेला आहे. आता बरेच लोकांचा फीडबॅक आहे शेतकरी बंधूंचा, दगडीची भाकरी खायला चांगली, दगडीचा कडबा खायला चांगला, हे तुमच्याकडून आपल्याला फीडबॅक असतो किंवा तुमच्याकडून हे असतं की शंका असतात की, तर ही परभणी सुपर दगडी या वर्षीच म्हणजे 2025लाच निर्माण झालेला आहे वाहन. आता जॉईंट अग्रोस्कोप झाला, आमच्या पूर्ण कमिटी समोर त्याचा रिपोर्ट प्रेझेंटेशन असतो आणि सगळी कमिटी त्याला आपल्याला ही मंजुरी देत असते. तर परभणी सुपर दगडीचं उत्पादन क्षमता आहे 23 ते 25 क्विंटल प्रति हेक्टर, 23 ते 25 क्विंटल प्रति हेक्टर आहे. आणि कडब्याचं उत्पादन आहे जवळपास 65 ते 70 क्विंटल प्रति हेक्टर. आता या वाहनाची भाकरीची क्वालिटी ही दगडी सारखी आहे आणि उत्पादन जे आहे PVR 652 हा आम्ही जो संकरित करण्यासाठी घेतला होता वाहन, म्हणजे दगडी हा मादी वाहन होता आणि SPV 652 याचे आम्ही पोलन टाकले त्याच्यावर, आपण काय की पुकेशर म्हणतो की पावडर त्याच्यावर टाकलं इमॅस्क्युलेशन करून आणि नंतर तो वाहन आम्ही हा परभणी सुपर दगडी हा महाराष्ट्रासाठी आपण निर्माण केलेला आहे. आता हे वाहन महाराष्ट्रासाठी मराठवाड्यासाठी कशाच्या आधारावर असते,
आपण याचे जर समजा ट्रायल मराठवाड्यामध्ये घेतले 3 वर्ष, त्याच्या आधारावर आपण तो मराठवाड्यासाठी करतो. आणि जर या वाणाचे ट्रायल आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये घेतले, याचे 9 टेस्टिंग सेंटर आहेत आपल्या रब्बी ज्वारीसाठी, आणि ते फक्त कोरडवाहूचे सेंटर येतं, कोरडवाहूचे काही येतं आणि ओलिताचे काही सेंटर येतं. म्हणून हा वाण परभणी सुपर दगडी हा 2025 ला महाराष्ट्रासाठी प्रसारित करण्यात आलेला आहे. याचा कडबा क्वालिटी सुद्धा चांगली आहे. आम्ही एक छोटासा कार्यक्रम ठेवला की जसे आता आपण कार्यक्रम ठेवता जेवणाचा वगैरे, तसा आम्ही ज्वार संशोधन केंद्र येथे आम्ही तो कार्यक्रम ठेवला होता आणि 70 ते 80 शास्त्रज्ञ आम्ही त्या कार्यक्रमाला बोलवले होते. मुद्दाम जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता. अशीच एक मीटिंग होती. मीटिंग संपल्यानंतर 70 ते 80 शास्त्रज्ञ आमच्याकडे, आणि त्यांना जेवायला म्हणजे साधं बेसन, भाकरी, ठेचा, वरण आणि भात एवढंच आम्ही ठेवलं होतं. तर त्या बऱ्याच शास्त्रज्ञाला ह्या ज्वारीची आपल्याला क्वालिटी खूप छान वाटलेली आहे. आणि या ज्वारीचं बियाणं येणाऱ्या 17 सप्टेंबरच्या नंतर आपल्याला परभणी कृषी विद्यापीठामध्ये 4 किलोच्या बॅगमध्ये ट्रुथफुल सीड म्हणून उपलब्ध होणार आहे. आपण त्याला सत्यता दर्शक बियाणे असे म्हणतो की त्याच्यामध्ये आपण जर्मिनेशन टेस्ट करतो, फक्त सत्यता दर्शक बियाणामध्ये जर्मिनेशन टेस्ट करतो. आणि ह्या वाणाचे बियाणं परभणी कृषी विद्यापीठामध्ये 17 सप्टेंबरला ज्यावेळेस तुमचा आपला रब्बी शेतकरी मेळावा होतो त्याच्यानंतर लगेच हे बियाणं आपल्याला 4 किलोच्या बॅगमध्ये उपलब्ध होणार आहे. पुढचं घ्या. आता हे दुसरा वाण आहे अकोला क्रांती, अकोला कृषी विद्यापीठाचा आहे. हा सुद्धा काही शेतकरी बंधू त्याची सुद्धा आपल्या लागवड आपल्या करतात. पुढे घ्या. हा फुले वसुधा, हा फुले वसुधा सुद्धा हा वाण एकदम गच्च कणीस असणारा, आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही शेतकऱ्यांनी ड्रिपवर ज्वारी लावली होती. तर त्याचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणावर जवळपास 30 क्विंटल प्रति एकर, 30 ते 40 क्विंटल प्रति एकर फुले वसुधाचं उत्पादन आलं होतं. पुढे घ्या. हा फुले रेवती, हा सुद्धा वाण एकदम चांगला आहे. हा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा वाण आहे. आता त्यांनी ह्या फुले रेवती हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये तेवढाच होता, पण या जॉईंट ॲग्रोस्को मध्ये हा फुले रेवती वाण पूर्ण महाराष्ट्राला प्रसारित करण्यात आलेला आहे. म्हणजे ज्या त्या रिजनला प्रसारित केला म्हणजे बीजोत्पादनाला अडचण येत नाही. पुढे घ्या. आता परभणी वसंत, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये खूप शेतकरी मोठ्या प्रमाणावर हुरड्याची कमर्शियल शेती करतात. म्हणजे हुरडा पार्टी, हुरडा त्याच्या आपल्या ज्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जे आहेत ते गुळभेंडी किंवा कुचकुची हे वाण त्यांच्या शेतावर पेरतात. पण आपण एक 7 ते 8 वर्ष संशोधन करून गुळभेंडी मधीलच निवड पद्धतीने आपण हा हुरड्याचा वाण निर्माण केलेला आहे. आणि हा वाण जवळपास 2020 या वर्षी निर्माण केलेला आहे. तर या वाणाचं वैशिष्ट्य म्हणजे हा हुरडा 98 दिवसात निर्माण होतो, 98 दिवसात तयार होतो हुरडा, म्हणजे आपल्याला मार्केटमध्ये 98 दिवसात येतो. आणि त्याचं उत्पादन आहे 34 क्विंटल प्रति हेक्टर. आता हुरड्या ज्वारीचे 3 ते 4 गुणधर्म महत्वाचे असते हुरड्या ज्वारीचे. नंबर 1, कणसापासून दाणे सहज वेगळे झाले पाहिजे. समजा आपण कापून घेतले कणस आणि अशा हाताने चोळलं की आपल्याला जुनी पद्धत जी आहे आपली ती आकटी करायची, गोऱ्या आणायच्या, त्याच्यामध्ये आपले दगडीचे कणस टाकायचे आणि ते झाले की पुन्हा त्याला भरून काढायचे. पण आता त्याच्यामध्ये हे आपल्याला करता येत नाही. आपल्याला समजा ज्यावेळेस हुरडा याच्यामध्ये स्टेजमध्ये आले कंस आणि कापून आणले, हे केले की आपल्याला दाणे सहजरित्या सेपरेट होतात. नंबर ए झालं महत्वाचा गुणधर्म हुरड्याच्या वाणाचा. दुसरा गुणधर्म, ते दाणे आपल्याला गोड लागले पाहिजेत, ते दाणे आपल्याला गोड लागले पाहिजेत. आणि तसंच हे गुणधर्म याच्यामध्ये आहे. आणि त्याची काढायची स्टेज आहे ती दुधाळ अवस्था ही काढायची स्टेज आहे. हुरडा काढायची स्टेज, दुधाळ अवस्था ही. आणि बाजारामध्ये हुरडा कमीत कमी 100 रुपये किलो आणि जास्तीत जास्त 300 रुपये किलो प्रमाणे आपल्याला तो हुरडा विक्री होतो. मग आता खूप शेतकरी बंधू काय करतात, आता लगेच उद्याच्या 15 सप्टेंबरला पेरणी करतात, किंवा कोणी कोणी काय करतात 1 सप्टेंबरला पेरणी करतात हुरड्याची.
म्हणजे 1 सप्टेंबरला पेरणी केल्यानंतर काय होतं, तो हुरडा लवकर बाजारात येतो आणि मग आता हल्ली आता बाजारामध्ये आता सर्वसामान्यामध्ये हुरडा खाण्याची सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर सवय झालेली आहे. म्हणून तो 300 रुपये किलो हुरडा किंवा 200 रुपये किलो व्हा, 150 रुपये, 100 रुपये किलोच्या खाली हुरडा येतोच नाही आपला. तर आपला हा तसा वसंत वाहन आहे आणि कडब्याचे उत्पादन 132 क्विंटल प्रति हेक्टर. 132 क्विंटल म्हणजे तो हिरवा चारा आहे, तो वाळलेला चारा नाही. तो हिरव्या चाऱ्याचं वजन आहे 132 क्विंटल प्रति हेक्टर आणि चवदार आणि दाणेगोड आणि मराठवाडा आणि हा वाण फक्त आपल्या मराठवाड्यासाठी प्रसारित केलेला आहे. आता याचं बीजोत्पादन किंवा याचा प्रचार प्रसार पश्चिम महाराष्ट्रात किंवा विदर्भामध्ये करता येत नाही, कारण फक्त मराठवाड्याचे शेतकरी लावू शकतात. हा एक असा आपला परभणी वसंत आणि या वाहनाचं बियाणं यावर्षी आपल्याला 17 सप्टेंबरला मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहे. परभणी वसंत या वाहनाचं बियाणं मला खूप फोन येतात आता शेतकरी बंधूंचे, सर तुम्ही आम्ही गेल्या वर्षी हुरडा लावला होता, तो फार चविष्ट निघालेला आहे, अजून आम्हाला बियाणं पाहिजे. मग आम्ही काही शेतकऱ्याचे माझ्याकडे फोन नंबर असले की काल परवाच एका शेतकऱ्याला मला वाटते परतूरच्या जवळ एक शेतकरी आहे, त्यांचा मला फोन आला. मी त्यांना 15 किलो बियाणं एका शेतकऱ्याकडून उपलब्ध करून दिलं, 15 किलो बियाणं हुरड्याचं. आणि मग ते हुरड्याचं बियाणं त्यांनी लगेच पेरणी करून टाकली आणि त्यांना मी सांगितलं की बाबा सप्टेंबरमध्ये पेरणी केल्यानंतर त्या हुरड्याला 15 ते 20व्या दिवशी खोड माशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. खोड माशीचा प्रादुर्भाव तो टाळण्यासाठी तुम्ही त्याला गावची लावा आणि गावची लावल्यानंतर 15 ते 20व्या दिवशी पोंगेमोर हो अगर नो हो ब्लाइंडली आपण त्याला क्लोरोपायरिफॉस प्लस सायपर 50% क्लोरोपायरिफॉस प्लस 5% सायपर हे आपल्याला औषध मिळतं बाजारामध्ये. ते औषध आपण फवारणी करायची, त्याच्यामुळं आपल्याला शूट फ्लायचं नियंत्रण हे चांगलं होतं. तर पुढे घ्या प्लीज. तर हे जमिनीची निवड हे आपल्याला जवळपास शेतकरी बंधूंना सगळ्याला माहिती आहे. मध्यम ते भारी जमीन आपल्याला पाहिजे ज्वारीला. पुढे घ्या. ओके. त्याच्यानंतर समजा आता सप्टेंबरमध्ये हे झालेले, आता पाऊस पडत आहे. समजा आपण सऱ्या पाडून जर समजा त्या ज्वारीच्या रानामध्ये समजा सऱ्या पाडल्या किंवा आता आजकाल तंत्रज्ञान हे BBFचं तंत्रज्ञान फार मोठ्या प्रमाणावर आलेलं आहे. BBF म्हणजे 4 ओळी आपल्याला बेडवर पेरायच्या आणि बाजूने त्याची अशी सरी सोडायची. तर त्याच्यामध्ये एक फायदा होतो की सरी सोडल्यानंतर जास्तीचं पाणी हे निचरून जातं आणि पडलेला पाऊस हा सगळा धरून ठेवतं त्याच्यामध्ये. म्हणून त्याचा BBF तंत्रज्ञान करून जर आपण जर समजा ज्वारीची पेरणी केली तर ते सुद्धा अजून चांगलं होऊ शकतो. तर तो ऑक्टोबरचा आता आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा कालावधी गोकुळाष्टमीचा आहे. गोकुळाष्टमीचा आहे. याचं कारण आहे आपल्या मराठवाड्यामध्ये जो पावसाळ्याचा जो नैऋत्य मोसमी वाऱ्याचा पाऊस असाच जातो, गेल्यानंतर तो पाऊस हिमालयाला परत होऊन तो आपण सप्टेंबर ऑक्टोबर मधला परतीचा पाऊस असतो आपल्या मराठवाड्यामध्ये, त्याला आपण परतीचा पाऊस म्हणतो. हा पाऊस पश्चिम महाराष्ट्रामध्ये येत नाही, तो फक्त मराठवाडा आणि विदर्भामध्ये येतो. म्हणून पश्चिम महाराष्ट्रामधली ज्वारीची पेरणी ही 15 सप्टेंबरला करतात आणि आपली पेरणी मराठवाड्यातली पेरणी ही 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर पर्यंत करणं हे गरजेचं असतं. कारण काय की समजा परतीच्या पावसामध्ये जर तुम्ही 15 सप्टेंबरला समजा ज्वारी सापडली तर त्याच्यावर शूट फ्लायचा अटॅक हा मोठ्या प्रमाणावर येतो. नेक्स्ट प्लीज. त्याचं प्रमाण ते 10 किलो मी सांगितलं पहिलं. यावर्षी शेतकऱ्यांनी आवर्जून त्यांनी 4 किलोचं बियाणं वापरा. मग माझ्या मोबाईलवर मला तुम्ही मला फीडबॅक देऊ शकता, बाबा सर कणस चांगले पडले, ते चांगले, ते नॅचरली येतच असतं. पुढे घ्या. ते ताटांची संख्या, ते 4 किलो बियाणं केलं तर आणि 2 ओळीतील अंतर आणि 2 झाडातील अंतर. आपली ट्रॅडिशनल पद्धत कशी आहे ती टिफणीची म्हणजे 1 तास मारायचं, नंतरच्या मधलं तास त्या मधल्या तासापासून जाऊ द्यायचं. आपण 30 सेंटीमीटरवर ज्वारीची पेरणी करतो, रब्बी ज्वारीची 30 सेंटीमीटरवर पेरणी करतो. पण ती 30 सेंटीमीटर करण्याच्या ऐवजी आपण ज्वारीची पेरणी 45 सेंटीमीटरवर केली
तर एका एकराला 4 किलो बियाणं जे बसतं आणि 2 ताटातील अंतर हे 15 सेंटीमीटर असायला पाहिजे. अर्धा फूट 2 ताटातील अंतर हे 15 सेंटीमीटर असायला पाहिजे. हे महत्वाचं आपल्याला करणं घेणं महत्वाचं आहे. पुढे का रासायनिक खताचा वापर त्याचा तो डोस जो आहे 20-20-0 किंवा 80-40-40 किंवा 40-20 कोरडवाहूसाठी आणि ओलितासाठी. पुढे घ्या आंतरमशागत ते कोळपणी खुरपणी. पुढे घ्या तणनाशकाचा वापर हे महत्वाचं आहे. तणनाशक तण खाई धन म्हणल्यासारखं जी म्हण आहे जी आपल्या शेतकरी बंधूंसाठी. तर अॅट्राझिन 50% प्रवाही 1 किलो प्रति हेक्टर 500 लिटर पाण्यात समजा जमीन पेरणीनंतर 48 तासाच्या आत वापरलं तर आपल्याला अॅट्राझिनमुळं आपल्याला तणाचा प्रादुर्भाव होतच नाही. थोडंफार प्रमाणावर अॅट्राझिन फवारणी, पण ती फवारणी पेरणीनंतर 48 तासाच्या आत व्हायला पाहिजे. समजा आज आपली पेरणी झाली तर उद्या संध्याकाळी 6-7 पर्यंत आपण तालुक्याला जायचं, थांबवायचं आणि गड्याच्या हातानं ती पेरणी दुसऱ्या दिवशी करून जायची. नाही तर आपण तालुक्याला गेलो, गडी म्हणतो मालक मला हे काम होतं मी ते केलं, तिसऱ्या दिवशी आपण त्याला फवारणी करायची नाही अॅट्राझिनची. कारण एकदा जर्मिनेशन झालं तर मग त्याला इफेक्ट होतो. तर हे अॅट्राझिनची फवारणी करणं हे महत्वाचं आहे. आंतरपीक सध्या तर आता मोठ्या प्रमाणात आपण घेत नाहीत, पण पहिली जी आहे करडई आणि ज्वारी हे एक आंतरपिकाचं आहे. पुढे घ्या पाण्याच्या सुद्धा जसं जसं आपल्याला उपलब्ध आहेत पाण्याच्या पाळ्या तर योग्य अवस्थेमध्ये द्यायच्या पाण्याच्या पाळ्या. एकदम वाढ सुरुवात झाली आणि जर पाण्याचा ताण पडला तर आपण स्प्रिंकलरनं म्हणा किंवा ड्रिपनं म्हणा पाण्याच्या पाळ्या केल्या तर अजून चांगलं होतं. पुढे घ्या खोडमाशीचे व्यवस्थापन. आता मी जे सांगितलं की आपल्याला खोडमाशीला की बाबा ते औषध लावायचं 14 मिली प्रति किलो. पुढे घ्या आता ही एक अमेरिकन लष्करी आळी आहे पहा. ही अमेरिकन लष्करी आळी ज्वारीवरी 2018 पासून आलेली आहे. 2018च्या पूर्वी ही अमेरिकन लष्करी आळी आलेली नव्हती. आता अमेरिकन लष्करी आळी ही ज्वारीवर कशी येते तर अमेरिकन लष्करी आळीचा प्रादुर्भाव हा जवळपास 1 महिन्यानंतर सुरू होतो आणि कोवळं पान जसं जसं वर जाईल कोवळं पान फक्त ती कोवळ्या पानाच्या शिरा खाते. आपल्याला खोडमाशी काय करते पोंगेमर करून टाकते, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त नुकसान होते खोडमाशीचं. पण ही अमेरिकन लष्करी आळी काय करते की जे उगवणारं पान आहे नवीन उगवणारं पान कोवळं पान त्याच्या ह्याच्यावर बरोबर दोन्ही बाजूने सारखे छिद्र पाडते ती अमेरिकन लष्करी आळी. आणि मग ह्या अमेरिकन लष्करी आळीच्या याच्या नियंत्रणासाठी आपल्याला एक औषध आहे ते क्लोरेनिट्रिपॉल 18% 4 मिली प्रति 10 लिटर किंवा सायनेट्रिपॉल 11% 5 मिली प्रति हेक्टर हे आपल्याला औषधाची फवारणी करायची. आता याचा प्रादुर्भाव सांगतो. ही अमेरिकन लष्करी आळी सकाळी सकाळी एक ऍक्टिव्ह असते, म्हणजे याची फवारणी आपली 12 वाजेपर्यंतच करायची नाही तर मग क्लोरोपायरिफॉस किंवा मग ह्याची फवारणी आपल्याला हे 4च्या नंतर करायची 4 ते 2 याच्यामध्ये. म्हणजे त्या टायमाला आळी पोंग्यामध्ये असती आणि त्या पोंग्यामध्ये आळीच्या याच्यावर जर औषध पडलं की ती आळी मरून जाते. नेक्स्ट प्लीज. आणि माव्याचं तर तुम्हाला माहिती आहे, माव्याचा साधा सुरसुरीत उपाय आपलं साधं रोगर. आपण रोगर मागच्या 30 ते 40 वर्षापासून नाव आहे तो रोगरचं. अजूनही त्याला कुठल्याही गव्हर्नमेंटचं बँड नाही, कुठलं काहीच नाही आणि त्याच्यापासून मिळणारे फायदे किंवा आपण रिझल्ट म्हणू ते रोगरचे खूप मोठ्या प्रमाणावर चांगले फायदे आहेत. रोगरचे साधं रोगर 10 मिली 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन तुमच्या ज्वारीवर फवारलं तर त्याचा माव्याचा प्रादुर्भाव आपल्याला कमी होतो. आणि माव्याचा प्रादुर्भाव हा ज्यावेळेस थंडी जास्त पडते त्यावेळेस त्या माव्याचा प्रादुर्भाव ज्वारीवर येतो आणि माव्याचा प्रादुर्भाव हा बाजूने पडत जातो जास्तीत जास्त. म्हणजे हवेतून किंवा कशातून प्रसार होत नाही. अगोदर फक्त बाहेरचं तेवढं इन्फेस्टेशन करते मावा,
बाहेरचा समजा जवळपास एक आपण तास धरू आपण तास, तर एक तास चारी बाजूनं तर ते माव्याचा प्रादुर्भाव असा करते, मधात जास्त मोठ्या प्रमाणावर नसतो. जर तुम्हाला मावा दिसून आला बाहेरच्या कडीला आणि जर बाहेरच्या कडेला जर तुम्ही साधं रोगर जर फवारलं एक तास धरून सगळ्या ज्वारीवर, तर त्याचा प्रादुर्भाव पुढे वाढतच नाही माव्याचा. नेक्स्ट प्लीज. तर आता ज्वारीची भाकरी खा आणि स्वस्त राहा. आहेत स्वस्त. आमचे शेतकरी बंधूंचं आरोग्य म्हणजे आरोग्यच आहे. आमच्यासारख्या साहेब लोकांना लाजवेल असं आरोग्य असतं, कारण त्यांच्या रोज संध्याकाळी जेवणामध्ये भाकरी असते. आणि खरोखरच आता काही ठिकाणी आता मला आताच फीडबॅक मिळाला की बाबा काही दगडी ज्वारी पुण्यामध्ये 4,000 रुपये क्विंटल विकली शेतकऱ्यांनी. 4,000 रुपये क्विंटल पुण्यामध्ये. 5,000 रुपये क्विंटल विकली. आणि त्याला सहकार्य कोऑर्डिनेशन निश्चितच आपल्याला सोनिने साहेबांचं सहकार्य आणि त्यांच्या सहकार्यांचं सहकार्य असणार आहे ती ज्वारी विकून देण्यासाठी म्हणा, हे म्हणा ते म्हणा. तर अशा प्रकारे आपल्याला ही रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञान हे आपण थोडक्यात सांगितलेलं आहे. बऱ्याच बाबी आमच्या शेतकरी बंधूंना अवगत आहेत. आणि मी तर म्हणेल की अख्खा महाराष्ट्रातला शेतकरी हा एक संशोधक म्हणून पुढे येत आहे. संशोधक शेतकरीच आपल्याला काहीतरी वेगळं काहीतरी करतात आणि त्याचं आपल्याला रिझल्ट चांगले मिळाले की दुसरे शेतकरी त्याचा अवलंब करतात. एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. मानोद तालुक्यामध्ये मानोली गाव आहे. त्या मानोली गावातील शेतकऱ्यांनी कापसाची 1.5x5 वर लागवड केली. 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 1.5x5 वर लागवड करण्यात आली. आणि त्या 1.5x5 वर लागवड केल्यानंतर रोपाची संख्या हेक्टरी भरपूर मिळायला लागली. आणि त्याच्यानंतर मग त्या शेतकऱ्याकडून रिझल्ट आल्याच्या नंतर मग कृषी विद्यापीठानं त्याच्यावर अजून प्रयोग घेतले आणि त्याच्यामध्ये पुन्हा भर घालून हे आपल्याला ही म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी कापसामध्ये आता वरच्यावर आलेली. मग ते शेंडे कुडणं, साईडच्या ब्रँच तयार करणं, ह्या असे वेगवेगळे प्रयोग चालू असतात. तर खरोखरच मला कृषी विज्ञान केंद्राने मला बोलवलं इथे. मी त्यांचे आभार मानतो. आणि शेतकरी बंधूंचं खरंच बसवराज सर जसं म्हणले की एवढं कौतुक की सर सोनूने सर म्हणले आम्हाला कोणालाही फोन करावा लागत नाही. सुट्टी असली तरी ते इथं सुट्टीच्या दिवशी सुद्धा शेतकरी येतात. आणि हे एवढी संख्या बघून खरोखरच म्हणजे आपले शेतकरी किती अवेअर आहेत, किती फायदा करून घेतात. आणि तसं म्हणतात की बाबा शेतकरी सुखी तर राज्य सुखी, राज्य सुखी तर राष्ट्र सुखी. तर त्याप्रमाणे म्हण फक्त एवढंच आहे, आपल्याला थोडं म्हणजे मेहनत करावी लागते. आणि त्या मेहनतीप्रमाणे जर समजा मार्केटला भाव मिळाला तर शेतकरी खरोखरच राजाच आहे. फक्त मार्केटमध्ये शेतकरी थोडं मागे पडतो. तर याबद्दल मी कृषी विज्ञान केंद्राचे धन्यवाद मानतो. आणि माझं जे काय 2 शब्द मला होते ते मी सांगतो. धन्यवाद.